भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधानांची पहिली सभा ओदिशामध्ये बरहमपूर गंजम इथं झाली। ओदिशामध्ये भाजपाचा आशेचा किरण घेऊन आली आहे असं पंतप्रधान गंजम इथं म्हणाले। आगामी 5 वर्षांमध्ये ओदिशाचा सर्वांगीण विकास घडवून आणून अग्रेसर राज्य बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। युवा वर्गाची स्वप्न ध्यानात घेऊन त्यानुसार घोषणापत्र जारी केल्याचंही त्यांनी सांगितलं। देशात आणि राज्यात मजबूत सरकार देण्यासाठी भाजपाला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं। सध्या राज्यात 2 यज्ञ होत असल्याचं ते म्हणाले। ओदिशा राज्याच्या सुकन्येला देशात सर्वोच्च स्थान देऊन आपल्या सरकारनं ओदिशाचा बहुमान केला आहे असं ते म्हणाले। राज्याच्या संस्कृतीची आपल्याला जाण असून त्यानुसार राज्याचा विकास घडवून आणला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। त्यानंतर त्यांनी ओदिशाच्या नवरंगपूर इथल्या प्रचार सभेला संबोधित केलं। ओदिशामध्ये भाजपाच्या जाहीरनाम्यात चांगल्या गॅरंटी नमूद केल्या आहेत। ओदिशामध्ये सत्ता येताच भाजपा या गॅरंटीवर काम करेल। देशात भाजपा सरकारनं लागू केलेल्या अनेक लोकोपयोगी योजनांना बीजेडी सरकारनं समर्थन न दिल्याचं ते म्हणाले। ओदिशामध्ये भाजपा सरकार बनवण्याच्या दुसऱ्याच दिवशी 3100 रुपये प्रति क्विंटल किमतीनं धान्याची खरेदी सुरू केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। मुझे ये देखकर दुख होता है कि बीजेडी सरकार ने आपको सही अवसर नहीं दिया। मोदी जी जो योजनाएं बनाता है उसको बीजेडी सरकार ने लागू नहीं होने दिया। जो लागू हुई उनमें बीजेडी ने अपने भ्रष्टाचार का ठप्पा लगा दिया। मोदी ने मुफ्त चावल की योजना शुरू की, लेकिन बीजेडी सरकार ने इसमें भी घोटाला कर दिया। मोदी ने पूरे देश में आयुष्मान योजना शुरू की, लेकिन बीजेडी सरकार ने इसको भी लागू नहीं किया।